लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं असून सर्वत्र आपल्याला गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे। आता आपण जळगाव महानगरपालिकेच्या गणेश मंडळासमोर आहोत आणि आपण बघू शकतो की हा मानाचा गणपती आहे। गेल्या 126 वर्षाची परंपरा या गणपतीला आहे आणि आपण बघू शकतो की यावेळी एक आगळेवेगळे थीम घेऊन गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आलेली आहे। इंडिया गेट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि आपली जे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या ज्या आपल्या सेना आहेत यांचे देखील चित्र या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। अमर जवानांचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलं असून अमर ज्योत तयार केली जाणार आहे। तसंच जळगाव जिल्ह्यात जे आतापर्यंत शहीद झालेले आहेत त्या शहीदांचे फोटो, पथसंचलनाचे फोटो आणि प्रवेशद्वारावर एक आकर्षक आपल्या सर्व जवानांची आणि आपल्या भारतीय सेनेची माहिती देणारे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। मानाचा गणपती आहे। जोपर्यंत या गणपती बाप्पाची स्थापना होत नाही तोपर्यंत 380 जे मंडळ आहे जळगाव शहरातील त्यांच्या देखील गणपती बाप्पाची स्थापना या ठिकाणी होत नसते। आपल्यासोबत महापालिकेचे अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, आज या वर्षी कशा पद्धतीची थीम आहे? जळगाव शहर महानगरपालिकेचा गणपती हा जळगाव शहरातील सर्वात प्रथम आणि मानाचा गणपती असून या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय शहरातील कुठल्याही गणपती प्राणप्रतिष्ठा होत नाही आणि आता या क्षणी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। आणि या वर्षी जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत इंडिया गेट आणि आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधील जे शहीद झालेले जवान असतील, विशेषतः जळगाव जिल्ह्यातील जवान यांचे आपण फोटो आणि त्यांची कामगिरी जे आहे ते यावर्षी देखावा म्हणून जळगाव शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे। तसेच अमरज्योत ही सुद्धा संकल्पना आपण इथे ठेवली आहे। त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी पुढील 10 दिवसामध्ये या ठिकाणी येऊन शहरातील या पहिल्या मानाच्या गणपतीचं दर्शन घ्यावं, या थीमचा लाभ घ्यावा असे मी सर्व जळगावकरांना महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करतो। बघितलं की मानाच्या गणपतीची स्थापना झालेली आहे आणि आता यापुढे जळगाव शहरातील जे सर्व गणपती आहे त्यांची देखील स्थापना होणार आहे। 126 वर्षाची परंपरा असून एक आगळेवेगळी थीम घेऊन जळगाव महापालिकेतर्फे गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आलेली आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।